खेळाडू खेळाडू कक्षामधून खेळपट्टीकडे हलक्या पावलांनी वाटचाल करतात. कुंदनजी पाटील आणि राजू पाटील ही यवन जोडी आहे वीर तानाजी दापोडे संघाची. आणि निश्चितच अगदी दोन्ही संघाचे 12वे खेळाडू देखील आमच्या समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील. मला वाटतं संजू पाटील आणि शरद पाटील हे दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील. सर्वांना निश्चितच आजच्या या तिसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यासाठी जे प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. आमचे तिन्ही पंच पहिल्या सामन्यासाठी मेन पंचाच्या भूमिकेत आपण भाऊ पाटील सरांना पाहतोय आणि अगदी स्वेरलेक पंचांच्या भूमिकेत सुरेश घरात आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सुनील म्हात्रे सर. पुढील दोन संघांनी बघा चालू सामन्यातील 4 षटकं संपताच आपले रिपोर्टिंग करून टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. जानमान सरवली आणि जागृत मराठा राणाल. तर गोलंदाज येथील एकतास्फोट सारंगाव संघाकडून किशोर. पंच भाऊ सरांचा इशारा गेमान. मित्रांनो बघा आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या चेंडूचा पहिला चेंडू 10 वाजून 12 मिनिटांनी इथे टाकला जातोय. राजू पाटील स्ट्राईक वर असतील. धन्यवाद. दोन्ही संघाचे 12 मॅन दापोडे संघाचे संजय पाटील आणि एकतास्फोट सारंगाव संघाचे शरद पाटील. पहिल्या चेंडूला अप्रतिम फटका. अगदी पहिल्या चेंडूवर राजू पाटील यांनी चौकारांनी सुरुवात केलेली आहे. अतिशय चांगला स्क्वेअर कटचा फटका आपण बघितला. इनफिल्डच्या वरून अगदी पॉवर प्लेच्या षटकातील सर्वोत्कृष्ट. इथे बघूया पुन्हा एकदा चेंडू गली क्षेत्रामधून डीप थर्डमॅन शिमारेजीकडे ट्रॅव्हल होतोय आणि सलग दुसऱ्या चेंडूवर हा दुसरा चौकार. अगदी आउटसाइड ऑफस्टॉम वरची ही लाईन. इथे मात्र राजू यांनी दोन्ही चेंडूंचा खरपूस समाचार घेतलेला आहे आणि 2 चेंडूवर पहिले 8 धावा हे वसूल केलेले आहेत. दोन चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे. बघूया षटकातील पुढील चेंडू शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतील. ओव्हर द विकेट किशोर. येथे यष्टीरक्षक फुलाजी पाटील याचा प्रयत्न होता मात्र झेल घेता आलेला नाहीये. निश्चितच चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. अगदी मोठी विकेट घेण्याची संधी होती. निर्धाव चेंडू 2 चौकार खाल्ल्यानंतर हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. पुन्हा एकदा चांगली लाईन आहे बघा. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. निश्चितच या 2 चेंडूचा विचार केला तर किशोर या गोलंदाजानं कमबॅक केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण
आणि 8 धावा वीर तानाजी दापोडे संघाच्या फलकावर. इथे मोठा फटका केलेला आहे. बघूया ऑन साईडला मानाजी पाटील दक्ष आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झालेली ती 10. 5 चेंडूमध्ये 10, 2 चेंडूमध्ये 8 आल्या होत्या. निश्चितच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. फुलटो चेंडू होता. ऑन साईडला केलेत. बघूया मानाजी डीप मधून चेंडूला उचलतोय, फेकतोय आणि अगदी रॉंग अँड थ्रो पाहायला मिळतोय. निश्चितच कुंदन पाटील यांच्या एंडला जर थ्रो फेकला असता तर कदाचित या चेंडूवर वेगळं चित्र पाहायला मिळालं. समज चांगली रनिंग बिटवीन द विकेट. राजू पाटील आणि कुंदन पाटील हे खेळपट्टीवर चांगल्या प्रकारे पलताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर 5व्या आणि 6व्या चेंडूवर 2-2 धावा. अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धावा. चांगली गोलंदाजी म्हणेन मी, कारण की पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार जाऊन 2 डॉट आणि शेवटच्या 2 चेंडूवर 4 धावा. म्हणजे निश्चितच राजू पाटील यांनी 2 चौकार मारले, 2 डॉट देखील खेळले आणि शेवटच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर 2-2 अशा 4 धावा देखील बनवल्या. आता दुसरं षटक घेऊन येतील बजरंग पाटील. संघाचे संगणक आहेत. वेळ कमी घ्या. बघा फुलाजी पाटील, आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो. आपण अधिक वेळ घेऊ नका. यष्टीरक्षक सूर्यकांत पाटील यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू स्वीपचा फटका, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते. फुलाजी पाटील यांच्याकडून रिव्हर्स स्वीपचा फटका खेळले होते आणि होम ग्राउंडवर निश्चितच कुंदन पाटील यांची देखील प्रॅक्टिस सराव या फटक्यासाठी खूप असेल. धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे. 7 चेंडू 13 धावा. वीर तानाजी दापोडे संघाकडून प्रथम फलंदाजी करताना. काऊ कॉर्नर रिजनकडे दिलीप चेंडूच्या समोर आहे. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या सलामीर जोडीकडून पाहायला मिळते. आतापर्यंत तब्बल त्यांनी 7 धावा धावून पूर्ण केले आहेत. 1 सिंगल आणि 3 दुहेरी. ऑनसाइडला फटका केलेत. कुठल्याही प्रकारचा षटकार अजूनही आलेला नाही. बघूया राजू पाटील यांच्या एंडला थ्रो केला होता, मात्र आपल्या घरामध्ये सुरक्षित. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 17 धावा. हॅलो 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 हॅलो. अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सीमारेषे लगत चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एकच धाव शपल क्रॉस झालेत. बघा ह्या चेंडू मला वाटतं बॅटला स्पर्श झालेला आहे.
आणि चौकार येतोय कुंदन पाटील यांच्या बॅटमधून आणि चौकारांनी धावसंख्या झाली ती 22. वेलकम आनंदभाऊ पाटील, वीर तानाजी नी फुटबॉल संघाचे संघनायक, वेलकम सुस्वागतम. बंटी चौधरी देखील इथे उपस्थित आहेत. आनंदजी पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेट घेण्याचा प्रयत्न, बॅटची लेमन कट लागून चेंडू शॉट फाईनली क्रिजन मधून उचललाय विनोद पाटील यांनी. एकच धावेल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते बिनबाद 23 धावा. 12 चेंडूमध्ये 23 धावांची भागीदारी निश्चितच कुंदन पाटील आणि राजू पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अजूनही 10 विकेट हातामध्ये आहेत. यानंतर पुढील सामना जयमान सरवली आणि जागृत मराठा राणाळ दोन्ही संघाच्या संघनायकांनी सर्वप्रथम आपली ऑफिशियली रिपोर्टिंग समालोचक कक्षामध्ये अल्पेश गायकवाड यांच्याकडे करायचे. जागृत मराठा राणाळ आणि जय हनुमान सरवली पुढील सामना असेल. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय घरच्या खेलपट्टीवर वीर तानाजी दापोडे हा संघ आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि अजूनही येणाऱ्या फलंदाजीमध्ये ज्ञानदेव पाटील, मनोज पाटील, हेमंत भोईर, चिंतामण पाटील अशी मोठी बॅटिंग लाईनअप आहे. बघूया 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि संघाच्या फलकावर 23 धावा आहेत. या षटकामध्ये काय रणनीती आहे वीर तानाजी दापोडे संघाची. गोलंदाज येतोय फुलाजी. निश्चितच मला वाटतं तिथे धनाजी पाटील आहे. एकता स्पोर्ट सारंगाव संघाचा खेळाडू अप्रतिम चेंडू बघा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा लेगस्टिकच्या दिशेने वळला होता. चांगली सुरुवात आहे फुलाजी याच्याकडून. अगदी 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे कुंदन पाटील यांच्यासाठी. आणि या इथे दांडी गुल. पहिला फलंदाज वीर तानाजी दापोडे संघाचे बाद झालेत कुंदन पाटील 23 धावसंख्येवर. पहिला धक्का वीर तानाजी दापोडे संघासाठी. अगदी चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला फुलाजी पाटील यांनी. अगदी एकही धाव खर्च केली नाही आणि सलामीवीर कुंदन पाटील यांना त्रिफलचित बाद केलेले आहे. बघूया अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि खेळपट्टीवर 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानामध्ये एंटर झालेले आहे वीर तानाजी दापोडे संघाचा अष्टपैलू खेळाडू ज्ञानदेव पाटील. एन्जॉय ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये वीर तानाजी दापोडे संघाने देखील चांगली कामगिरी केली होती स्वर्गीय भानुदास केशव पाटील स्मृती चषकामध्ये. आणि निश्चितच आज घरच्या होमग्राऊंडवर प्रेक्षकांच्या आणि संघातील सहकाऱ्यांच्या अपेक्षा असतील की आजच्या दिवसावर वीर तानाजी दापोडे हा संघ क्वालिफाय व्हावा. मात्र बघूया पहिल्या सामन्यातून 14 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्यात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा बनवतोय ते पाहावं लागेल. षटकातील पुढील चेंडू नंदेव याच्यासाठी अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी आणि इथे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2नी धावसंख्या झाली ती 25. 15 चेंडूंचा खेळ झालेला आहे. त्यामध्ये 3 चौकार आलेले आहेत, 5 दुहेरी, 3 सिंगल आणि 3 डॉट आणि 1 विकेट.
म्हणजे 15 चेंडूमध्ये अजूनही एकही षटकार आलेला नाहीये. निश्चितच स्वतःच्या होम ग्राउंडवर 50+ धावा बनवणे दापोडे संघासाठी अगदी मी तर म्हणेन सोपं काम होतं. मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. बघूया अजूनही सामना संपलेला नाहीये. समोर खेळलेत दुसऱ्या धावेसाठी. बघूया राजू पाटील आणि लेजी थ्रो पाहायला मिळाला. अगदी अंडरम थ्रो. 2 धावा कंप्लीट. दोन्ही धावसंख्या वाढून होईल ती 27. निश्चितच 27 धावा झाली आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुठेतरी आपला गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. कारण की 9 विकेट आहेत आणि 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लो फुलटो चेंडू ऑन साईडला चेंडूला टर्न केलेले आहे. राजेश चेंडूच्या समोर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे अगदी थ्रो. गोलंदाज फुलाजी पाटील अँडकडे फेकला होता. एकच धावील. धावसंख्या 28 आणि तिसऱ्या षटकातील तर मात्र शेवटचा चेंडू आहे आणि राजू पाटील निश्चित या चेंडूवर जास्तीत जास्त चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करतील. बघूया फुलाजी कशा प्रकारे हा चेंडू हाताळतोय. आणि हा चेंडू अगदी मला वाटतं कुठेतरी फलंदाजाच्या अंगावर ब्रश होतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 28 धावा. वीर तानाजी दापोडे संघाच्या फलकावर. अगदी पहिल्या षटकामध्ये 12 धावा किशोर पाटील यांनी. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा 11 बजरंग पाटील याच्या आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये फुलाजी पाटील यांनी अप्रतिम गोलंदाजी 5 धावा देत कुंदन पाटील यांचा विकेट मिळवला होता. आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक निश्चितच मानाजी पाटील. चला जय हनुमान सरवली. सोमनाथजी चौधरी आपण जर आला असाल तर आपण यायचं. वेलकम. त्यानंतर जय हनुमान सरवली संघाचे खेळाडू या क्रीडानगरीमध्ये पोहोचलेत. मी जागृत मराठा राणाल संघटनेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीपजी पाटील साहेबांच्या संघाला देखील आवाज देऊ इच्छितो की ते आजच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावातील 1 षटक हा बाकी आहे आणि दोन्ही संघाच्या संघटनेने आपली रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. या टॉस बॉक्स मध्ये मानाजी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर बघूया किती धावा येतील. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. ज्ञानदेव पाटील याच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावर. 32 धावा झाली आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही मानाजी पाटील याला मात्र इशारा दिलेला आहे ज्ञानदेव पाटील यांनी. बघूया 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 32 धावा झालेली आहेत. चला अधिक वेळ घेऊ नका. बघा एकता स्पोर्ट सारंगाव. पुणे ऑन साईडला फटका केले. क्षेत्ररक्षक आहेत बजरंग पाटील. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी अगदी वेगाने 2 धावा कंप्लीट केलेली आहेत. जय हनुमान सारंगाव निश्चितच आपल्या संघाच्या नावामध्ये चालू हंगामामध्ये त्यांनी आपल्या बजरंग बलीचं नाव दिले. निश्चितच मारुती रायाचं मंदिर देखील त्यांच्या क्रीडानगरीमध्ये आहे आणि त्याच्या नावाने हा संघ खेळतोय. 2 धावा. अगदी पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर 2 अशा 3 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 36 वर. 36 धावा झाली आहेत.
अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया चौकार षटकार या 3 चेंडूमध्ये किती येत आहेत वीर तानाजी दापोडे संघासाठी. अतिशय चांगला चेंडू होता. बघूया बजरंग पाटील याच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय होतोय. 1 बाउंड सीमापार चौकार. चार चेंडूमध्ये 12 धावा मानाजी पाटील याच्या गोलंदाजीवर बनवलेले आहेत ज्ञानदेव पाटील यांनी आणि संघाची धावसंख्या झाली ती 40. आता मात्र धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की वीर तानाजी दापोडे संघाकडे चांगली गोलंदाजी देखील आहे आणि निश्चितच त्याचा फायदा होईल की स्वतःच्या होम ग्राउंडवर गोलंदाज निश्चितच चांगली गोलंदाजी करतील अशी अपेक्षा असेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय आणि ते डायरेक्ट हिट. फलंदाज धावचित बाद ज्ञानदेव पाटील. दुसरा विकेट वीर तानाजी दापोडे संघाचा 40 या धावसंख्येवर. बघूया शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. चला या दोन्ही संघाचे खेळाडू आपण आपली रिपोर्टिंग करायचे. हनुमान सरवले आणि जागृत मराठा राणाल आणि संघाचे संघनायक चिंतामण पाटील आलेले आहेत. नॉन स्ट्राईक वर असतील. फक्त राजू पाटील यांना मात्र शेवटचा चेंडू खेळण्याची संधी असेल. 40 धावा आहेत शेवटच्या चेंडूवर. चौकार षटकार डॉट विकेट सिंगल डबल की अतिरिक्त चेंडू. बघूया मानाजी लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा आणि ते दांडी गुल. अगदी मधली स्ट्रीक उद्ध्वस्त केलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी. बघा ज्ञानदेव पाटील यांनी 12 धावा बनवल्या होत्या 4 चेंडूमध्ये. त्यानंतर 5व्या चेंडूवर धावबाद आणि 6व्या चेंडूवर राजू पाटील यांची दांडी गोल. म्हणजे वीर तानाजी दापोडे संघाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा बनवल्या आणि विजयासाठी हनुमान सारंगाव संघासमोर 41 धावांचं लक्ष ठेवलेले आहे. अगदी चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या 4 चेंडूमध्ये 12 धावा आल्या आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष असेल. सामना जिंकण्यासाठी हनुमान सारंगाव संघाला आणि पुढील 4 षटकांसाठी निश्चितच समालोचक कक्षामधून आपण ऐकणार आहोत भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज मोहनदादा भोईर यांना. बघा हनुमान सरवळे संघाचे संघनायक सोमनाथजी चौधरी अगदी आमच्या विनंतीला मान देऊन टॉस बॉक्स मध्ये पहिल्या डावाची समाप्ती झाल्यानंतर त्यांनी हजेरी दिलेली आहे. धन्यवाद हनुमान सरवळी. पुढील त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे अध्यक्ष साहेबांचा संघ जागृत मराठा राणाल. आपण देखील यायचंय. सर्वप्रथम आपली रिपोर्टिंग आपण अल्पेश गायकवाड यांच्याकडे करायचे दोन्ही संघाच्या संघनायकांनी आणि त्यानंतर आपण आजच्या 3ऱ्या दिवसातील पहिल्या फेरीच्या 2ऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. हॅलो हॅलो नेट चालू कर. हॅलो हॅलो चला राणाल संघाचा संघनायक आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झालेले
जागृत मराठा राणाल राणाल संघाचा कॅप्टन आपण देखील प्लीज आपला रिपोर्टिंग करायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. जनमान सरवली या संघाचा संघनायक सोमनाथजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहे. राणाल संघाला देखील विनंती असेल प्लीज आपण देखील वेळेच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करा. कॅप्टन आपण प्लीज लगेच यायचं आहे. सकाळच्या सत्रामधून पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं मनापासून स्वागत. सर्वांना सुप्रभात. गणपती बाप्पाला साष्टांग नमन करून मित्र आपण आजच्या या स्पर्धेला प्रारंभ करतोय. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज गणपती बाप्पाला साष्टांग नमन. त्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असा युग पुरुष छत्रपती महाराज यांना देखील मानाचा त्रिवार मोजरा. अग्री आणि कोळी समाजाचं कुलदैवत खंडोबाराया यांना देखील साष्टांग नमन. आणि ज्यांचा कृपा आशीर्वाद आमच्या डोक्यावर त्या सरस्वती मातेला देखील आमचं वंदन. मित्र स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामधून आपण पहिला सामना पाहतोय. दोन दिग्गज संघामधून वीर तानाजी दापोडे विपक्ष जनमान सारंगाव. प्रथम फलंदाजी करताना वीर तानाजी दापोडे संघानं 4 षटकांमधून धावा केलेल्या आहेत. किती 40 आणि विजयाचं लक्ष आहे ते 41 धावाचं. प्रतिषटक आपण जर विचार केला तर 10.25 ची सरासरी आहे. मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय सौ चंद्रबगा लक्ष्मण पाटील स्टॅन ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभारले गेले ते मान्य श्री आनंद भाऊ देखील या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आनंद एंटरप्राइजेस प्रोप्रायटर न्यू 40+ वीर तानाजी दापोडे या संघाचे सर्व आनंदजी पाटील साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे संघाचे खंदे समर्थक न्यू 40+ बंटी चौधरी तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दापोडगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक तथा उद्योजक युवा उद्योजक बंटी चौधरी तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्याचबरोबर आज जनमान सारंगाव या संघाचे खंदे समर्थक मदन पाटील देखील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. आणि तुमचं देखील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत. उमेशजी पाटील ओलिगाचे ग्रामस्थ आहेत तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला वीर तानाजी दापोडे संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंच देखील आमच्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा विनंतीशील सारंगाव संघाच्या कॅप्टनला देखील आपण आपली सलामी जोडी बिना विलंब लगेच मैदानामध्ये रवाना करायची आहे. विजयाचं लक्ष 41 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 10.25 ची सरासरी आहे. सरपंच उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. गावदी स्पोर्ट्स 40+ यांच्या माध्यमातून एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन पाहतोय. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि खास करून जी क्रीडानगरी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे ग्रामपंचायत दापोडे आदरणीय विद्यमान सरपंच उपसरपंच आणि ऑदर्स कमिटी आणि त्याचबरोबर सिनियर 40+, ज्युनियर 40+, मास्टर 40+ आणि रेग्युलर ग्रामीण या संघांचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतोय की या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला ही क्रीडानगरी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. सुधीर आणि बजरंग ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिला षटक आता तो गोलंदाज राजू आदरणीय कुंदनजी पाटील यांचा संघ आपण पाहतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून हा संघ एक सुरेख सुंदर उत्कृष्ट कामगिरी करतोय.
षटक क्रमांक पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर पेस करताना आपण पाहतोय फलंदाज पहिला चेंडू ऑप्शनचा थोडासा बाहेर चालक्यात बॅट फक्त चेंडू थोडंसं ऑन द ऑफ केलं जातं चेंडू शॉर्ट कव्हरला येतो इनफिल्ड मध्ये आपण नितीन याला पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त एक धाव एक धावेने भजन देखील आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतो संघाचा देखील श्रीगणेश होते धावसंख्या होते ती बिनबाद 1 विजयाचं लक्ष 41 धावांचं प्रतिषटकामागे एक 10.25 ची सरासरी आहे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल न्यू बॅट्समन स्ट्राईक रोटेट करणारा फलंदाज आपण पाहतोय सुधीर अतिशय चांगला फटका आपण पाहतोय सुधीर याच्या बॅट मधून देखील ऑपल चेंडू सुंदरसा अपड्राईव्हचा फटका देखील पाहिला होता चेंडू शॉर्ट कव्हरला येतोय चांगले क्षेत्ररक्षण इनफिल्ड मधून आपण पाहिलं आवाज चेंज झाला माणिकेच्या माध्यमातून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील होतं मिळते फक्त एक धावसंख्या 2 आता मात्र चेंडू थोडासा ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता तिचे थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता फलंदाज बॅकवर्डला जातोय चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न देखील त्याचा चांगला होता मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती फलंदाज भजन गेला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असतील षटक क्रमांक पहिलं अगेन्स्ट गोलंदाज राजू आता मात्र फुल्लेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील चांगला आहे चेंडू थोडासा फ्लिक होतोय स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सत्यमान याच्याकडनं मात्र त्या ठिकाणी चूक केली जाते थोडासा मिसफील होताना पाहिलं सत्यमान याला हॅलो हॅलो आवाज कमी झाला का होय 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 आता मात्र अतिशय चांगला फटका आपण पाहतोय बजरंगच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 6 षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 41 धावांचं प्रतिषटकाचा मित्र आपण जर विचार केला तर 10.25 ची सरासरी आहे चला राहणार संघाचा संघनायक आपण या ठिकाणी जर उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण आपलं रिपोर्टिंग देखील करायचं आहे पुन्हा एकदा बजरंगीच्या बॅट मधून ऑन साइडचा चांगला फटका ऑन दी कार्पेट चेंडू जातो ऑन साइडला एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 8 षटक क्रमांक पहिले बिनबाद 8 एक चांगली सुरुवात आहे मित्र आपण पाहू शकता आमचा टॉस बॉक्स स्वर्गीय धीरज बाबू पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत ओळी यांच्या नावानं टॉस बॉक्स देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आणि त्यांचे सुपुत्र अर्थातच मनीष पाटील यांच्या नावानं या चषकाचं आपण आयोजन पाहतोय सरपंच चषकाचं आयोजन आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 8 प्रतिषटक आपण विचार केला तर 10 धावांची सरासरी आहे मात्र कुठेतरी सरासरीला स्पर्श केला जात नाहीये मात्र सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज देखील पाहतोय ऑप्शन देखील आपण पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये बोला चला काय आवाज करतील भाई असा हो हॅलो जागृत मराठा राहणार आणि जय हनुमान सरवली पुढील दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे बघा या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जाऊया हॅलो दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज नरेंद्र पहिला चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतो चेंडू मिडऑफला जातोय आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न देखील नरेंद्र याचा पाहिला होता बघा ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव होती त्यांनी 3 धावा कन्व्हर्ट केली जातं कारण देखील आपण पाहिलं असेल की कुठेतरी थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतं फेक देखील थोडीशी रॉंग इन म्हणता येणार फेक उत्तम झाली होती मग
गोलंदाजाला तो चेंडू कलेक्ट करता आला नव्हता आणि ज्या ठिकाणी 1-2 धावा आहेत त्या ठिकाणी 3 धावा कन्व्हेल केले जातात. या 3 धावांनी संघात धावसंख्या 3 पुढे स्थिती 11, षटक क्रमांक 2, विजयाचं लक्ष 41 धावांचं. बघा आपल्याकडे जेव्हा बॅलन्स फार कमी असतं तेव्हा खर्च देखील आपण फार जपून करायचा असतोय. एक एक धाव देखील फार महत्वाची आहे. वेलकम संजू. संजय चौधरी आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जनमान सर्विस संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. नेक्स्ट बॅट्समन दिलीप येतोय. दादा थोडा तिकडे बोल ना, थोडा दादा आली होता येणार मला तक्रार अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका बजरंगीच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 12. बघूया आज घरच्या मैदानामधून दापोडे संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. तालुका क्रिकेट मधले नामचीन संघ, नामांकित संघ आहे. या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका देखील आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण नाही आणि खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, मार्गस्थ होतोय. लॉंग लेग सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 16. खराब चेंडू उत्तम प्रात. जसं प्रश्न तसं उत्तर. सेटिंग होत नाही बरोबर बाई. बटनाचे ट्रॅक्टर सर वरती खाली केला करत होता ट्रॅव्हलला. ते सुन्यादा थोडासा वाढव ना. ट्रॅक्टरला बुली आपल्या ते थोडासा टेकला म्हणजे आपल्या इकडे लगेच परत होईल. हॅलो. आता मात्र एक सुरेख फेक, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. थोडासा डिफेन्सिव्ह करण्याचा प्रयत्न देखील पाहिला होता फलंदाज दिलीप याचा. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असते षटक क्रमांक 2, धावसंख्या 16. नरेंद्र हा देखील संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. चला राणा संघाचा कॅप्टन. अतिशय चांगला चेंडू, तितके सुरेखपणे चेंडूला सुंदरसा ड्राईव्हचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. अगेन्स्ट गोलंदाज. या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात बॅट फक्त चेंडू स्टिअर केलाय. चेंडू पॉइंटला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत्या 3 धावा काढायची संधी. या 3 धावांनी संघात धावसंख्या 3 ने पुढे सकते 21. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. चला पुढे दोन्ही संघ. धन्यवाद मोहनदादा भोईर. जाऊया आपण आनंदजी पाटील आणि बंटी चौधरी या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाऊया. जानमन सरवली आणि जागृत मराठा राणाल. निश्चितच जानमन सारंग संघाचे खंदे समर्थक रवींद्रदा पाटील, दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. वेलकम आनंद भाऊ. वेलकम बंटी चौधरी. 4 षटकांचा सामना असेल. कुठला संघनायक आवाज देईल? छापा असं म्हणे. जागृत मराठा राणा संघाच्या संघनायकाने अगेन्स्ट काटा आलेला आहे. आपण जास्त वेळ घेणार नाही, फक्त आपला निर्णय कळवा सोमनाथ भाऊ.
धन्यवाद. काय हरकत नाही मित्रांनो. नाणेफेक झालेली आहे. जयनमन सरवली संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी जागृत मांढरा रानल संघाला आमंत्रित केले. जाऊया समोरच्या कक्षामध्ये, तिथे सज्ज आहेत मोहनदादा भोईर. धन्यवाद. थँक्स धन्यवाद काळूजी. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. सामना दोन्ही संघांना एक समान संधी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर आपण पाहिला आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा. पंचांच्या समानार्थात धाव मिळते अवांतर. धावसंख्या एकने पुढे सरकते 22. खराब. नो बॉल. पंच देखील या ठिकाणी नो बॉलचा इशारा करतात आणि लक फॅक्टर नशिबाची साथ आपण पाहतो या ठिकाणी. अरे 5 धावा. हे 5 धावे देखील स्पर्धेचं टर्निंग पॉइंट आहे बघा. आता मात्र कुठंतरी आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. रनिंग व्हिडिओ अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. किती आले रे? 29. किती झाले? पुन्हा एकदा खेळ बॅट बघता चेंडू थोडासा स्टेअर केला. अतिशय चांगला फटका. चेंडू कव्हरला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 31 वर पोहोचते. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचिंगचा फटका आपण पाहतोय. सत्यवान चेंडूचा पाठलाग करतोय. मात्र जोपर्यंत बॅकिंग देखील आपण चांगली पाहिली नितीनच्या माध्यमातून. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. 2 धावा करण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाजांना आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 33. भोप्या 2 दुरे अडकत्या तू वारंवार. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्पेलिंग सीमाच्या बाहेर जाणार. दणदणीत चौकार देखील येतोय. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. फुलेंचा चेंडू होता. ऑनसाइडचा फटका देखील चांगला होता आणि या चौकारानं आता मात्र परिपूर्ण या सामन्यावर साम्राज्य अधिराज्य जन्मान सांगव्या संघाचं. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 37. बीजापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. तो एक चौका. पुन्हा एकदा चेंडूला स्वीपचा फटका पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. श्याम याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बजरंग देखील या ठिकाणी बाद होतो. एक धाव कंप्लीट आहे. नेक्स्ट बॅट्समन फुलाजी येतोय. माझा तो गलत लिहिला ना त्याच्या मला त्याला कॉन्फिडन्स दिला त्या बघा तरी पाहणं. शेवटचा चेंडू बाकी आहे. विजयापासून अजूनही 3 धावा दूर आहे. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केले जातात आणि या 2 धाव्याने हा सामना इक्वल झालेला बराबरीने झालेला आहे. बीजासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. अतिशय मागडा गोलंदाज आपण तिसऱ्या षटकामध्ये मनोज याला पाहिलं. तब्बल 19 धावाच्या गोलंदाजी पण आपण पाहिल्यात. वेलकम
हरिदास चौधरी तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मास्टर 40+ या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. दापडगावचे युवा उद्योजक समाजसेवक. हलक्यात बॅने फक्त चेंडू थोडंसं फ्लिक केलं जातं आणि सहजगत्या एक धाव करून या सामन्यावर विजय संपादित करतोय सारंगाव संघ. हार्ड लक वीर तानाजी दापोडे अँड गुड लक जनमान सारंगाव.